राज्यात सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळ झालं, खाते वाटपही झालं. मात्र अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झाली नाही. आपल्यासोबत आमदार किशोर जोरगेवार आहे. भाऊ, सर्व प्रक्रिया झाली आहे सरकारची, मात्र पालकमंत्र्यांची नावे आतापर्यंत जाहीर झाली नाही. काय वाटतं, कधीपर्यंत होईल? निश्चितपणे कालच मी मंत्रिमंडळाची बैठक झाली, कॅबिनेटची. साधारणतः याही विषयावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोघेच होते काल. एक दोन दिवसामध्ये पालकमंत्र्यांची घोषणा होईल असं मला वाटत आहे. भाऊ, पक्षाने काही मतं मागितले आहे का तुमच्याकडून, की याला पालकमंत्री झालं पाहिजे? तुमच्याकडून काही मतं मागितले? असं कधीच मागितलं जात नाही पक्षानं मतं मागायचं. हे साधारणतः मुख्यमंत्रीचा हा अधिकार असतो आणि त्या ठिकाणी ज्या पक्षाचं पक्षीय बलाबल पाहून त्या ठिकाणी तो पक्ष, आता हे महायुतीतलं असल्यामुळे 3 पक्ष आहेत यामध्ये, तर त्या पक्षाचं त्या ठिकाणी पालकमंत्री होईल. परंतु असं कोणत्याही प्रकारचं मत हे मागितलं गेलेलं नाही आणि असं मतं मागून कधी पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपद दिल्या जात नाही, मिळत नाही. मग तुम्हाला काय वाटते, पालकमंत्री कुठला असला पाहिजे? विदर्भातला असला पाहिजे की बाहेरचा? अनेक शंका कुशंका आहेत, अनेक चर्चा होत आहे की पालकमंत्री बाहेरचा असेल किंवा विदर्भातला असेल. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, या जिल्ह्याचे खरे पालक नैसर्गिक रीतीनं, संवैधानिक रीतीनं देवेंद्रजी फडणवीस आहे. ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्याविषयीची माहिती संपूर्ण त्यांना आहे. त्यामुळे ते योग्य तो पालकमंत्री, सगळेच जेवढे मंत्रिमंडळामध्ये सदस्य आहेत ते सर्वजण एका ताकदीचे लोक असतात, तेव्हा ते मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतात. तर जो पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस देतील तर तो या ठिकाणी असला पाहिजे. आमची तर मागे याच्या पुढची जाऊन मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनीच ठेवलं पाहिजे. कारण की चंद्रपूर गडचिरोली जिल्हा हा एक होता आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची एक भावना दिसली की गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवायला त्यांना आवडेल असं ते बोलून दाखवलं. तर आमची एक विनंती पुन्हा असणार आहे त्यांना की या जिल्ह्याने 2 मुख्यमंत्री दिलेले आहेत. एक मासा कन्नवारांच्या रूपाने, ज्यांची 125वी जयंती आता या वर्षात साजरी होत आहे, आणि दुसरं देवेंद्र फडणवीस सुद्धा या चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र आहे. आणि म्हणून आमची जो एकच जिल्हा होता चंद्रपूर गडचिरोली जिल्हा, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी आमची विनंती असणार आहे त्यांना. तरी पण केव्हापर्यंत या सगळ्या प्रक्रिया होईल? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की साधारणतः 2-3 दिवसामध्ये पालकमंत्री घोषित होतील असं कालच्या त्या एकंदर माझी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि इतर मंत्र्यांशी जेव्हा चर्चा झाली त्यापासून असं जाणवतं की 1-2-3 दिवसामध्ये याची घोषणा होईल. पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर.